टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। कार्यशाळेसाठी विविध ठिकाणाहून राज्यभरातून पत्रकार जे आहेत ते कार्यशाळेमध्ये आलेले आहेत। उदय सामंत रत्नागिरी तालुक्यामध्ये विविध स्वरूपाची कामं जी केलेली आहेत, विकासाची कामं आहेत ती पत्रकारांनी केलेली आहेत आणि आज पत्रकारांसोबत वेळ घालवला आहे। उदय सामंतांसोबत कसा वेळ घालवला आहे, काय काय सांगितलं आहे, काय काय तुमच्या डोक्यात कल्पना आहेत? नाही, माझ्या डोक्यामध्ये ज्या कल्पना होत्या त्याचं मूर्त स्वरूप आल्यानंतर रत्नागिरीमध्ये पर्यटक आला पाहिजे, पर्यटकांनी हे सगळं बघितलं पाहिजे, यासाठी मी आपल्या सगळ्यांना विनंती केली की तुम्ही कार्यशाळेला इथं आला आहे, तुम्ही इथली डेव्हलपमेंट देखील बघा। आणि मला सांगताना आनंद होतो की छावा चित्रपट हा 6 महिन्यापूर्वी आला, पण हा जो छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आहे हा 1.5 वर्षापूर्वी आम्ही लोकार्पण केला। पॅडेस्टाईलपासून याची उंची बघितली तर 80 फूट आहे आणि ॲक्च्युअल पुतळ्याची उंची 24 फूट आहे। जेनं हे सगळं पूर्ण काम केलेलं आहे, विद्यार्थ्यांनी काम केलं आहे। हे आपण जे सगळे मिनरल्स बघताय हे रत्नागिरीचा मुलगा जो जेमध्ये होता त्याने हे सगळं बनवलेलं आहे। आणि छावा चित्रपटानंतर छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र वाचावं असं प्रत्येकाला वाटायला लागलं आहे। तर इथे हे सगळं पाहिल्यानंतरच छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र आपल्याला कळतं की त्यांच्या नेतृत्वामध्ये काय ताकद होती, त्यांनी किती हाल अपेष्टा सहन केल्या आहेत, त्यांनी हिंदू धर्मासाठी काय केलं, हे सगळे भिंतीचित्र बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं। कार्यशाळेला सुरुवात झाली, आपण संबोधित केलेलं आहे, काय कल्पना आहेत तुमच्या डोक्यामध्ये? नाही, कल्पना असं काहीच नाही की रत्नागिरी शहर, आता मी इथंच आपण ही डेव्हलपमेंट केली अशातला भाग नाही। चिपळूणमध्ये देखील आपण शिवसृष्टी उभारली, चिपळूणमध्ये देखील पर्यटनाच्या दृष्टीनं मगरीची सफर आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण तिथं केलेल्या आहेत। प्रत्येक तालुक्यामध्ये काहीतरी बघण्याचं पोटेन्शियल आहे, ते पर्यटकांना दाखवण्याचा आपला उद्देश आहे। आणि म्हणून मी पत्रकार बांधवांना सांगितले पुढच्या वर्षी ज्यावेळी तुम्ही याल त्यावेळी देशातलं पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांवरचं रिसर्च सेंटर किल्ल्यातलं हे तुम्हाला बघायला मिळेल। 160 कोटी रुपये खर्च करून देशातलं सगळ्यात मोठं झू प्राणी संग्रहालय आम्ही उभं करतो आहे, ते तुम्हाला बघता येईल। आणि सगळ्यात मोठं ॲडव्हेंचर पार्क हे आरेवारेला जे आपण बनवतो ते देखील आपल्याला बघता येईल। कॉन्सेप्ट असा आहे की रत्नागिरी शहरामध्ये एखादा पर्यटक आला तो किमान 2 दिवस थांबला पाहिजे, या दृष्टिकोनातून आपण ही सगळी उपाययोजना करतो। मागील वर्षी कार्यशाळा निर्माण केली होती, आपला पुढाकार मोठा होता, याही वर्षी कार्यशाळेला आपण संबोधित केलं। पुढच्या वर्षी देखील मागच्या वेळी ज्यावेळी कार्यशाळा केली त्यावेळी 2-3 ठिकाणी विकसित झालेली होती। आपल्याला माहिती आहे की अरबी समुद्रामधलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर अनेक चर्चा होते, ती चर्चा होत असताना ते प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये आहे। पण मी असा एक भाग्यवान आहे की अरबी समुद्रामधलं मी स्मारक करू शकलो नाही, पण अरबी समुद्राच्या बाजूचं पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक शिवसृष्टीच्या रूपानं रत्नागिरीमध्ये आम्ही उभं केलं। सगळ्या ठिकाणी चकचकीतपणा पत्रकारांनी पाहिला आहे, आम्ही देखील त्यांना काही ठिकाणी पाहायला गेलो होतो। हा सगळा जो किनारा आहे याच्यावरती आपण केलेलं काम आहे, राज्यभरात कसं पाहत आहे? मागच्या वर्षी मी कार्यशाळा जी आयोजित केली होती ती 3 जिल्ह्यांची होती, ज्यावेळी पूर्ण कोकणाची केली, पुढच्या वर्षी पूर्ण महाराष्ट्राची करणार आहे। आणि ज्यावेळी महाराष्ट्राची पत्रकारांची कार्यशाळा होईल त्यावेळी देशातली नंबर 1ची स्मार्ट सिटी ही रत्नागिरी शहर बनलेलं आपल्याला दिसेल।